ओके, सो आज आपण मे ऑक्झिलरी वर्ब पाहणार आहोत. सो मागच्या सेशनमध्ये आपण कुड पाहिला आणि आजच्या सेशनमध्ये आपण मे शिकणार आहोत. सो बऱ्याच वेळा आपण मे ऐकलेला आहे बोलण्यामध्ये, खूप सारे लोक मे यूज करतात बोलताना. तर आज आपण त्याचा प्रॉपर यूज शिकणार आहोत. सो मेच्या कंडिशन्स बघूयात. तर आपण मे 4 कंडिशन्समध्ये यूज करतो. ओके, सो कंडिशन नंबर 1. आता कंडिशन नंबर 1 परमिशन घेण्यासाठी असते. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या व्यक्तीची परमिशन घ्यायची आहे त्यावेळेस तुम्ही मे यूज करू शकता. सो याचा फॉर्म्युला काय आहे? मे सुरुवातीला यूज करा, त्याच्यानंतर सब्जेक्ट यूज करायचा आहे आपल्याला, देन V1 व शेवटी ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर याच्यामध्ये वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज होणार आहे. मग आता आपले एक्झाम्पल्स काय होतील? तर मे आय कम इन. आता इथं आपण काय करतोय तर परमिशन घेतोय. मे आय कम इन, मी आत येऊ शकतो का, किंवा मी आत येऊ का. सेकंड एक्झाम्पल, मे वी सिट डाऊन, आम्ही खाली बसू का. ठीक आहे, आपण काय करतोय? परमिशन घेतोय. व परमिशन घेण्यासाठी काय करायचं आहे? मे स्टार्टिंगला यूज करायचं. ओके, देन कंडिशन नंबर 2, सेकंड कंडिशन. तर सेकंड कंडिशन आपण पॉसिबिलिटी म्हणजेच शक्यता सांगण्यासाठी यूज करतो. ज्यावेळेस तुम्हाला पॉसिबिलिटी सांगायची आहे, एखाद्या गोष्टीची शक्यता सांगायची आहे, एखादी गोष्ट होण्याची, तर तुम्ही तिथं मे यूज करायचा आहे. मग आता याचा फॉर्म्युला काय? तर सब्जेक्ट सुरुवातीला यूज करतो आपण इथे, देन मे यूज करत असतो आपण, त्याच्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म व शेवटी असणार आहे आपला ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर सब्जेक्ट मे, V1 व शेवटी ऑब्जेक्ट. एक्झाम्पल्स काय होतील मग आपले? तर ही मे फेल दिस इयर, ही मे फेल दिस इयर, तो यावर्षी फेल होईल, तो बहुतेक यावर्षी फेल होईल. इथं आपण काय सांगतोय? एक शक्यता सांगतोय. म्हणजे तो 100% फेल होईल असं नाही, तर शक्यता आहे की तो फेल होऊ शकतो. असं असू शकतं की तो अभ्यासच करत नाही. सो दॅट्स वाय आपण काय करतोय? एक पॉसिबिलिटी सांगतोय की तो यावर्षी फेल होईल, किंवा तो बहुतेक यावर्षी फेल होईल. सेकंड एक्झाम्पल, इंडिया मे विन दिस मॅच, इंडिया ही मॅच जिंकू शकते, किंवा इंडिया ही मॅच बहुतेक जिंकेल. आता इथं इंडिया 100% मॅच जिंकेलच असं नाही, पण बघा इंडिया जी आहे ती एक स्ट्रॉंग टीम आहे. सो त्याच्या बेसिसवरती आपण काय सांगतोय की इंडिया बहुतेक मॅच जिंकेल. थर्ड एक्झाम्पल, यू मे गेट एक्सपेन्सिव्ह गिफ्ट ऑन बर्थडे, तुला तुझ्या बर्थडेला एक्सपेन्सिव्ह गिफ्ट मिळेल, बहुतेक तुला तुझ्या बर्थडेला एक्सपेन्सिव्ह गिफ्ट मिळेल. आता इथं अगेन आपण काय सांगतोय? शक्यता सांगतोय. 100% कन्फर्म नाहीये, बट ही काय आहे? शक्यता आहे. ठीक आहे, सो तुम्हाला ज्यावेळेस शक्यता सांगायच्या असतील त्यावेळेस काय यूज करायचं आहे? पॉसिबिलिटीचं स्ट्रक्चर, जे की सब्जेक्ट, मे, V1 व ऑब्जेक्ट आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला परमिशन घ्यायची आहे त्यावेळेस तुम्ही मे, देन सब्जेक्ट, त्याच्यानंतर V1 व ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर प्रत्येक कंडिशन मध्ये स्ट्रक्चर काय होत असतं? बदलत असतं. लक्षात घ्या, एकच सेम स्ट्रक्चर आपण सगळ्या कंडिशन्स मध्ये यूज करू शकत नाही. जशी कंडिशन तसं आपलं स्ट्रक्चर चेंज होणार आहे. ठीक आहे, पण प्रत्येक स्ट्रक्चर मध्ये मे हा येणार आहे. सो कंडिशन नंबर 3. कंडिशन नंबर 3 आपण विशेस किंवा ब्लेसिंग्स देण्यासाठी यूज करतो. म्हणजे एखाद्याला विश द्यायचे आहे किंवा एखाद्याला ब्लेसिंग द्यायची आहे, तर मग तुम्ही तिथे यूज करू शकता मे. आता विशेस किंवा ब्लेसिंगसाठी आपला फॉर्म्युला असणार आहे, मे सुरुवातीला यूज करणार आहे आपण, त्याच्यानंतर सब्जेक्ट यूज करणार आहे आपण, देन V1 व शेवटी ऑब्जेक्ट असणार आहे इथे. मग वाक्य काय होईल आपलं? तर मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, देव तुझं भलो करो. ठीक आहे, इथं आपण काय करतोय? ब्लेसिंग देतोय. देन मे यू सक्सीड इन लाईफ, देव करो की तुला सक्सेस मिळो. इथं काय करतोय आपण? विश देतोय एखाद्या व्यक्तीला, वेल विशेस देतोय, गुड विशेस देतोय. तर तुम्हाला सपोज एखाद्या व्यक्तीला चांगल्या विशेस द्यायच्या आहेत, तुम्हाला एखाद्या व्यक्तीला आशीर्वाद द्यायचा आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता? मेचा यूज करू शकता, बट या फॉर्मॅटमध्ये मे, देन सब्जेक्ट, त्याच्यानंतर V1 व ऑब्जेक्ट. ठीक आहे, आता इथं तुम्हाला हे थोडं सेम वाटेल, बट याच्यामध्ये बघा डिफरन्स आहे. एखाद्या व्यक्तीला आशीर्वाद दिलेला किंवा एखाद्या व्यक्तीसाठी विश केलेलं लगेच समजून येतं, व एखाद्या गोष्टीची पॉसिबिलिटी सांगितलेलं पण लगेच समजून येतं. ठीक आहे, देन कंडिशन नंबर 4. कंडिशन नंबर 4 काय आहे? तर तुम्ही रिक्वेस्ट करण्यासाठी यूज करू शकता मेचा. त्याचा फॉर्म्युला काय आहे? तर मे सुरुवातीला यूज करतो आपण, त्याच्यानंतर सब्जेक्ट, देन V1 व ऍट द एंड आपल्याला यूज करायचा आहे ऑब्जेक्ट. ओके, रिक्वेस्ट करण्यासाठी.
फॉर एक्झाम्पल, मे आय स्पीक विथ मॅनेजर, मी मॅनेजर सोबत बोलू शकतो का? ठीक आहे, इथं आपण रिक्वेस्ट करतोय की मी मॅनेजर सोबत बोलू शकतो का. सेकंड एक्झाम्पल, मे वी प्लीज गेट लिव्ह फॉर 2 days. ठीक आहे, अगेन आपण इथं काय करतोय, रिक्वेस्ट करतोय. काय रिक्वेस्ट करतोय आपण, की प्लीज आम्हाला 2 दिवसांसाठी सुट्टी मिळू शकते का, लिव्ह मिळू शकते का, असं आपण काय करतोय, रिक्वेस्ट करतोय. ठीक आहे, तर समजतंय. तुम्ही इथं सगळेचे सगळे सब्जेक्ट यूज करू शकता. कोणताही सब्जेक्ट यूज करा, म्हणजे आय यूज केला, यू यूज केला, वी, दे, ही, शी, किंवा नावं यूज केली कोणाची, किंवा जसं की इथं बघा इंडिया यूज केलंय, असं तुम्ही सगळे सब्जेक्ट्स यूज करू शकता. किंवा तुम्ही नाऊन सुद्धा यूज करू शकताय. तिथे फॉर्म्युला जसं आपलं ठरलेलं आहे प्रत्येक कंडिशनसाठी, त्या कंडिशननुसार सेम फॉर्म्युला राहील सगळ्यांनाच. ओके, तर काही डाऊट असेल तर विचारू शकताय मला. समजलंय मी व्यवस्थित? ओके, फाईन.